तर अजूनही या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकून पडलेले आहेत आणि या पर्यटकांशी यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला। त्यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी विचारपूस केलेली आहे। पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं सुद्धा यशोमती ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। पहलगाममध्ये काल पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि यात अमरावती जिल्ह्यातले काही पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेले होते, ते तिथे अडकलेले आहेत। आज त्यांच्यापैकी काही पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी संपर्क साधला आणि त्यांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला। तसंच त्यांना लवकरच महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं सुद्धा यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। नमस्कार। तुमच्या सगळ्यांची माहिती कलेक्टरांना दिलेली आहे मी। ठीक आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे। तुमचा जो नंबर आहे 2-3 नंबर ते पण कळवलेले आहेत। काळजी घ्या आणि बरं, ठीक आहे। बसेस वगैरे व्यवस्थित आलेले आहेत ना? परत कधी अमरावतीला कधी पोहोचणार? 26 ला बरं, ठीक आहे। काही काम असलं तर सांगा, काही अडचण आली तरी सांगा। द्या। नमस्कार। बरे आहे ना तुम्ही? सेफ आहे ना? ठीक आहे, काळजी घ्या। अमरावतीतले आपले जवळपास 36च्या वर लोक तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालंय। ते आता सुरक्षित आहेत। मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं। टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे। आम्ही सरकार सोबत आहे, इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणी याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे। पण जे काय झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा मोठा चटका सगळ्यांना लागला।